हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू एसके सर्स मॅथ्स अकॅडमी. लास्ट लेक्चरला आपण बेसिक्स सगळे कव्हर केलेत. आज आपण बघणार आहोत रँक ऑफ मॅट्रिक्स. मग रँक ऑफ मॅट्रिक्स नक्की काय आहे, ती कुठल्या मेथडने फाइंड आउट करायची, हे सगळं मी तुम्हाला आजच्या लेक्चरला सांगणार आहे. तर लक्षात ठेवा, तुम्हाला आजचं लेक्चर हे पुढच्या सगळ्या टॉपिकसाठी फार महत्त्वाचं असणार आहे, कारण आपण ह्या लेक्चरमध्ये शिकणार आहोत एक खूप जास्त इम्पॉर्टंट मेथड किंवा फॉर्मॅट. त्याचं नाव आहे इकेलॉन फॉर्म. आणि आपण इथं स्पेसिफिकली शिकणार आहोत रो इकेलॉन फॉर्म. मग ह्या इकेलॉन फॉर्मच्या काही कंडिशन्स आहेत. दिलेली मॅट्रिक्स ही रो इकेलॉन फॉर्म मध्ये केव्हा असते, त्याच्यासाठी आपल्याला काही कंडिशन्स बघायच्या. त्या कंडिशन्स काय ते तुम्हाला मी आता इथे सांगणार. कुठल्याही मॅट्रिक्सला आपण रो इकेलॉन फॉर्म मध्ये आहे असं कधी म्हणणार, जेव्हा ती मॅट्रिक्स तुम्हाला 3 कंडिशन फॉलो करताना दिसेल. मग त्या 3 कंडिशन्स कुठल्या आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. लक्षात ठेवा, ह्या युनिटसाठी आणि त्याच्या पुढच्या युनिटसाठी म्हणजे राहिलेल्या सगळ्या M1च्या सिलेबससाठी मी जे आता सांगणार आहे हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे अजिबात इग्नोर करायचं नाही, याला प्रॉपरली अंडरस्टँड करून घ्यायचं. हे समजलं का तुम्हाला सगळे प्रॉब्लेम्स पुढचे जमणार आहेत. लक्षात ठेवा. तर रो इकेलॉन फॉर्म मध्ये आहे मॅट्रिक्स म्हणजे नक्की कुठल्या फॉर्मॅटमध्ये मॅट्रिक्स आहे. तर लक्षात ठेवा, इथे एखादी तुमच्याकडे एक मॅट्रिक्स आहे आणि त्याच्यामध्ये जर एखादी रो घ्या, कुठलीही रो असेल, ती जर एंटायरली 0 एलिमेंटची असेल, म्हणजे त्याच्यात सगळे एलिमेंट जर 0 असतील, तर ती रो जी आहे ती कंपल्सरी तुम्ही कुठे शिफ्ट करणार आहात, ऍट द बॉटम. म्हणजे त्या मॅट्रिक्स मध्ये सगळ्यात कुठे हवी आहे, ती बॉटमला हवी आहे, सगळ्यात लास्टला हवी आहे. छोटंसं एक्झाम्पल सांगेल मी तुम्हाला की तुमच्याकडे समजा अशी एक मॅट्रिक्स आहे 1 2 3, समजा 0 0 0 4 2 5. ओके, तर मी सांगितलेल्या पहिल्या रूलचा मिनिंग असा होतो, ही जी कंप्लीट 0 एलिमेंटची जी रो आहे तिला तुम्हाला शिफ्ट करावं लागेल, कुठे बॉटमला शिफ्ट करावं लागेल. मग तुम्हाला थोडेफार ऑपरेशन्स येत असतील तर आता मी असं सांगणार आहे सायमल्टेनियसली. मग तुम्हाला ही आहे रो 2, ही आहे रो 3, ही आहे R1. मग तुम्हाला काय करावं लागेल, ह्या R2 ला तुम्ही इंटरचेंज करणार आहात. कशाने? R3 ने. म्हणजे काय रीड केलं, R2 इज इंटरचेंज्ड बाय किंवा इंटरचेंज्ड विथ R3. हे असा एरो करतो, त्याचा अर्थ इंटरचेंज होतो. म्हणजे ही मॅट्रिक्स कन्वर्ट करावी लागेल तुम्हाला ह्या फॉर्मॅटमध्ये. इथे तुम्हाला 0 0 लिहून चालेल का नाही, तुम्ही R3च्या जागी R2 आणा, म्हणजेच R2 कोणाच्या जागी जाईल, R3च्या जागी. हा, मग आता सांगा काय होईल इकडे. 4 2 5 आणि 0 0 0. मी सगळ्या कंडिशन बद्दल बोललेलो नाही, म्हणजे मी सगळ्या कंडिशन जर पाहिल्या तर मग तुम्ही म्हणाल की नाही, पण मी तुम्हाला फक्त पहिल्या कंडिशन बद्दल इन्फॉर्मेशन दिली आणि पहिल्या कंडिशनचा मिनिंग हा झाला. एवढं समजलं असेल तर मग पुढच्या स्टेपकडे जायला काही हरकत नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा, तुम्ही कुठलीही रो पकडा. काय सांगतो मी नीट ऐका. एव्हरी रो म्हटलं म्हणजे तुम्ही कुठलीही रो घ्या आणि त्या कुठल्याही रो मध्ये तुम्ही इलेमेंट्सचं इलेमेंट्स बघा आणि त्या इलेमेंट्सचा जर विचार केला तर फर्स्ट नॉन झिरो एलिमेंट जो आहे त्याच्यातला, त्या रो मधला, तो कंपल्सरी काय असायला हवा, 1. काय असायला हवा, 1 असायला हवा. त्यालाच आपण लीडिंग 1 असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल मी काय सांगतोय ते नीट ऐका. इथे आता ही एवढं तुम्हाला पहिल्या याच्यासाठी मी इलस्ट्रेट केलं. आता तुम्ही इथे दुसरं एक्झाम्पल घेऊन सांगतो मी तुम्हाला. हे समजा फर्स्ट साठी होतं, आता सेकंड साठी तुम्हाला एक्सप्लेन करतोय मी. तुमच्याकडे 1 आहे, 2 आहे, ठीक आहे. तुमच्याकडे असं समजा 4 2 5 आहे, ठीक आहे, आणि 0 आहे, 2 आहे, 4 आहे, आणि मग समजा तुमच्याकडे इकडे असं व्हॉट एव्हर. तर मग ह्या मॅट्रिक्सला म्हणायचं का रो इकेलॉन फॉर्म मध्ये आहे म्हणून? हो, बऱ्याच पुस्तकामध्ये तुम्हाला असं पण असेल की मी इथं लीडिंग 1 म्हटलंय कारण आपल्याला पुढचे कॅल्क्युलेशनसाठी मी वापरतोय. बऱ्याच बुक्समध्ये किंवा काही स्टँडर्ड रेफरन्समध्ये तुम्हाला लीडिंग 1 असावाच असं काही आग्रह नाही. ओके, पण मी तुम्हाला आवर्जून सांगतोय, जरी तसं असलं तरी पण आपल्या पुढच्या कॅल्क्युलेशनसाठी तुम्ही लीडिंग 1 ही कन्सेप्ट लक्षातच ठेवायची. बघा, इथे पहिल्या ठिकाणी तुम्हाला 4 दिसतोय की नाही, बरोबर. मग इथे तुम्हाला 1 आहे का, नाही. म्हणजे ही पहिली पोझिशन असते जी की नॉन झिरो आहे, बरोबर ना. ही पहिली पोझिशन आहे. तर तुम्हाला जर ही मॅट्रिक्स जर रो इकेलॉन फॉर्म मध्ये आहे असं सांगायचं असेल तर ह्या 4च्या ठिकाणी तुम्हाला काय असायला हवा, 1 असायला हवा. आता मी इथे 4 लिहिला मित्रांनो, आणि जर तो तिथे नाही, 1 नाही इथे, मग त्याला जर लीडिंग 1 मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तुमच्या सगळ्यांना माहिती आहे R1 जे आहे, R1, त्या R1 ला कितीने मल्टिप्लाय करायला लागतं आपल्याला, 1/4 ने मल्टिप्लाय करा, म्हणजे 4 ने डिवाइड करणार तुमच्या भाषेमध्ये. माझा प्रयत्न लक्षात येतोय का, मी तुम्हाला काही ऑपरेशन सुद्धा शिकवतोय सायमल्टेनियसली, ठीक आहे. मग तुम्ही काय होणार आहे ते काय लिहिणार सांगा. इथे लिहिणार तुम्ही 1, बरोबर ना. 4 ने याला डिवाइड केलं 1, इथे 2 ला डिवाइड केलं 4 ने, तर काय ना 1/2, आणि इथे काय ना 5/4 असं येणार आहे.
पण त्याचबरोबर मला सांगा इथे सुद्धा 2 आहे तुमच्याकडे आणि काय वाक्य वापरलंय की फर्स्ट नॉन झिरो इलेमेंट. मग फर्स्ट इलेमेंट म्हणजे हा पकडायचा का नाही, मी काय शब्द लिहिलाय ते त्यावर जो नॉन झिरो इलेमेंट, मग इकडनं सुरुवात केली तर पहिला नॉन झिरो इलेमेंट कोण लागतो, 2 लागतो. झिरो नाही, झिरो हा झिरो इलेमेंट आहे, मी नॉन झिरो एलिमेंट बद्दल बोलतोय. मग तुम्ही ह्या 2 ला कंपल्सरीली कशात कन्वर्ट करणं अपेक्षित आहे, 1 मध्ये कन्वर्ट करणं अपेक्षित आहे. आणि मग कसं होणार ते R2 आहे, R2 ला कशाने मल्टिप्लाय करायला हवं, 1/2 ने मल्टिप्लाय करायला हवं. मग काय येणार इथे 0 आणि याला 2 ने डिवाइड केलं तर 1 येणार, 4 ला 2 ने डिवाइड केलं तर 2 येणार. मग अशा पद्धतीने तुम्हाला कळालं की लीडिंग वन कन्सेप्ट काय. तुम्ही इकडनं गेलात तर पहिला जो नॉन झिरो एलिमेंट लागतो, त्याला बोलायचं काय, बोलायचं त्याला लीडिंग वन. आणि इकडनं पण गेला तर हा नॉन झिरो आहे का, नाही हा झिरो एलिमेंट, याला सोडून द्या, नॉन झिरो हा लागला, हा कंपल्सरी काय 1 आहे. या कन्सेप्टला बोलायचं लीडिंग वनची कन्सेप्ट. आणि आता ही मॅट्रिक्स जी आहे ती तुमची कुठल्या फॉर्मॅटमध्ये आहे, रो इकेलॉन फॉर्म मध्ये. ओके, तर मी काही ऑपरेशन सुद्धा शिकवतोय तुम्हाला साइड बाय साइड, तर ती सुद्धा तुमच्या लक्षात येऊन जात असतील. आता त्याच्यानंतर अजून एक महत्वाचा मुद्दा, त्या मुद्द्यामध्ये काय सांगितलंय, लीडिंग वन जो आहे तुमचा, लीडिंग वन जो आहे इन अप्पर रो मस्ट बी ऑन द लेफ्ट साइड ऑफ द लीडिंग वन इन द लोअर रो. म्हणजे काय, वरच्या तुमच्याकडे जे आहे असं चालेल का, मला सांगा. 1 2 असं आहे आणि 1 3 4 असं तुमच्याकडे आहे समजा, असं आहे. तर याला म्हणायचं का रो इकॉलम फॉर्म मध्ये, नाही. नीट वाचल्यानंतर कळेल की लीडिंग वन कशातला, अप्पर रो जे आहे, अप्पर रो मधला लीडिंग वन हा कुठल्या बाजूला पाहिजे, मस्ट बी ऑन लेफ्ट साइड ऑफ द लीडिंग वन इन द लोअर. म्हणजे खालच्या रो मधल्या लीडिंग वन पेक्षा कुठल्या साइडला पाहिजे, लेफ्ट हँड साइडला पाहिजे. म्हणजेच काय, इथं जर बघितलं ह्या वन पेक्षा हा लेफ्ट हँड साइडला चालेल, पण इथे बघा हा वरचा वन आहे, हा खालच्या वन पेक्षा कुठल्या साइडला दिसतोय, राईट हँड साइडला, चालणार नाही. म्हणजे ही मॅट्रिक्स तुमची कशामध्ये नाही, ही मॅट्रिक्स रो इकॉलम फॉर्म मध्ये नाही. त्याच्याच ऐवजी एखाद्याने जर असं लिहिलेलं असतं, ह्याच मॅट्रिक्स हे चेंज करून एखाद्याने असं लिहिलं असतं समजा, की हे वर लिहिलं असतं आणि हे खाली लिहिलं असतं, समजा R1 R2 इंटरचेंज केले, समजा आपण R1 इंटरचेंज विथ R2, मग काय आलं असतं 1 3 4 0 1 2 आणि इकडे आलं असतं 0 0 1. तर मग 100% ही मॅट्रिक्स काय झाली असती, रो इकॉलम फॉर्म मध्ये झाली असती. आणि मला वाटतंय हे तुमच्या सगळ्यांच्या आता लक्षात आले. ठीक आहे, ह्या 3 प्रॉपर्टी सांगितल्या, परत एकदा आठवण करून देतो, थोडंसं रिवाइज करतो, लक्ष द्या. काय आहे बघा, पहिल्यांदा सांगितलं ऑल झिरो रोज, जर एखादी रो अशी आहे की त्याच्यामध्ये सगळे एलिमेंट हे झिरो असतील तर त्याला कुठं पुट करायचंय, काय सांगितलं, कुठे पुट करणार त्याला, ऍट द बॉटम. म्हणजे जर असं असेल तर ही झिरो रो कुठं शिफ्ट करायची, बॉटमला शिफ्ट करायची. ओके, सेकंड बघूयात. सेकंड मध्ये काय सांगितलं की तुमच्याकडे फर्स्ट नॉन झिरो एलिमेंट जो येईल, एखादी रो घ्या, त्या रो मध्ये पहिला नॉन झिरो एलिमेंट जो तुम्हाला भेटेल बघा, तर तो कंपल्सरी किती असायला हवा, 1. काही बुक मध्ये लिडिंग वनची कन्सेप्ट नाही, काही ठिकाणी सांगितलं की कुठलाही एलिमेंट चालेल, पण मी तुम्हाला सांगतो की तिथे 1च घ्या, कारण आपल्याला कॅल्क्युलेशन साठी लागतो. मग इथे तुम्ही पाहिलं, ह्या याच्यामध्ये या, इथे 4 आहे, इथे 2 आहे. ओके, मग हा पहिला काय झाला, नॉन झिरो एलिमेंट झाला, पण हा 1 आहे का, नाही. मग त्याला कन्वर्ट करायचं, त्याच्यासाठी हे ऑपरेशन वापरायचं. दुसऱ्या रो मध्ये आला तर तुमच्या लक्षात आलं की इथे सुद्धा हा झिरो एलिमेंट आहे, पण नॉन झिरो बद्दल सांगितलं आपल्याला. मग नॉन झिरो एलिमेंट 2 आहे, तर ह्या 2 च्या ऐवजी मला काय असणं अपेक्षित आहे, 1 असणं अपेक्षित आहे. त्यालाच कन्सेप्ट काय म्हणतो आपण, लीडिंग वन असं म्हणतो. आणि थर्ड कन्सेप्ट आहे की तुमच्याकडे लीडिंग वन जो आहे, लीडिंग वन हा खालच्या रो मधल्या लीडिंग वनच्या दृष्टीने कुठे पाहिजे, लेफ्ट हँड साइडला पाहिजे, तो राईट हँडला चालणार नाही. म्हणजे बघा, ह्या बॉटमच्या वन पेक्षा त्याच्या वरच्या रो मधला लीडिंग वन कुठं आहे, लेफ्ट हँड साइडला आहे. आणि ह्या तुमच्या सेकंड रोच्या लीडिंग वन पेक्षा हा तुमच्या फर्स्ट रो मधला लीडिंग वन कुठल्या साइडला आहे, लेफ्ट हँड साइडला आहे. तुम्हाला जर मित्रांनो हे कळालं असेल तर यू विल सेल थ्रू 100%. कारण हेच जे काही सांगितलंय मी तुम्हाला, हे म्हणजेच तुमचे हे 2 युनिट्स आहेत. तुम्हाला हे कळालं असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही, दॅट्स माय पर्सनल गॅरंटी. आणि डोंट वरी, आपण याच्याबद्दल डिटेल डिस्कशन करणार आहोत आणि आपल्याला याच्यावर खूप सारे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. रादर आपण इथून पुढे काय करणार असा जर प्रश्न असेल तर आपण इथून पुढे पूर्ण 2 युनिटमध्ये हाच सगळा प्रपंच करणार आहे, आपण हेच सगळे कॅल्क्युलेशन्स करणार आहे. सो ओके, आता आपण काय करणार आहोत, आता रँक ऑफ मॅट्रिक्स ची डेफिनेशन बघणार आहे. तर रँक ऑफ मॅट्रिक्स म्हणजेच काय, तुम्हाला मी ह्या रो इकॉलम फॉर्म वरनं सांगणार आहे, रो इकॉलम फॉर्म वरनं सांगणार आहे. तुमच्याकडे इथे वेगवेगळ्या प्रकारच्या 3 मॅट्रिक्स दिसतात, 1 आहे, 2 आहे, 3 आहे. आता हे सगळं आपल्यासाठी अगदी सिस्टमॅटिक झाले. मी एक डेफिनेशन लिहितो, मी तुम्हाला एवढंच सांगेल, त्या डेफिनेशन वरनं एवढं सांगेल मी तुम्हाला
त्याच्या अगोदर मला हे सांगायचं की रँक ऑफ मॅट्रिक्स ही खूप डीप कन्सेप्ट आहे, ज्याच्यामध्ये दोन अजून सब कन्सेप्ट आहेत. त्याच्यामध्ये पहिली आहे रो रँक ऑफ मॅट्रिक्स आणि दुसरी आहे कॉलम रँक ऑफ मॅट्रिक्स. पण त्या भानगडीत आपल्याला पडायचं नाही, आपल्याला ज्या गावाला जायचं त्याच गावाचा विचार करायचा, बरोबर ना? हा, तर मुद्दा क्लिअर झालाय सगळ्यांना? ठीक आहे. मग आता मी रँक ऑफ मॅट्रिक्स म्हणजे काय सांगतोय अगदी सोप्या भाषेमध्ये बघा. नंबर ऑफ नॉन झिरो रोज इन रो इकेलॉन फॉर्म. बस सफिशियंट, एवढं नीट रीड करायचंय. काय सांगितले बघा, नंबर ऑफ नॉन झिरो रोज. काय सांगितलंय? नंबर ऑफ नॉन झिरो रोज. कशामधल्या नॉन झिरो रोज बद्दल बोलतोय? मॅट्रिक्स मधल्या. पण मॅट्रिक्स कुठल्या फॉर्मॅटमध्ये असणं अपेक्षित आहे? रो इकेलॉन फॉर्म मध्ये. मग मित्रांनो, तुम्हाला हे परत एकदा वाचून सांगतो. नंबर ऑफ नॉन झिरो रोज इन रो इकेलॉन फॉर्म म्हणजेच तो जो काही नंबर आहे त्यालाच आपण काय म्हणणार आहोत? रँक ऑफ मॅट्रिक्स असं म्हणणार. मग आता तुम्ही लक्षात घेतला असेल, इकडे येऊयात पहिल्यांदा. तुमच्या ह्या मॅट्रिक्स मध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर ह्या मॅट्रिक्स मध्ये तुम्हाला नॉन झिरो रोज किती दिसत आहेत? 1 2, बरोबर ना? पण 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 थांबा जरा, इथे लगेच काही कंक्लुजन करायचं नाही. का करायचं नाही? तुम्ही म्हणाल याची सर रँक 2 आहे, मे बी येऊही शकते, माहित नाही मला. पण तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर मी तुम्हाला इथे काय सांगितलंय? रो इकेलॉन फॉर्म. ही मॅट्रिक्स आहे का रो इकेलॉन फॉर्म मध्ये? नाही. ओके, म्हणून याची मॅट्रिक्स लगेच सांगता येणार नाही. त्याला अजून थोडंसं काय करावं लागेल? रिड्यूस करावं लागेल बाय युझिंग सुटेबल रो इकेलॉन ट्रान्सफॉर्मेशन. मग आता सेकंड मॅट्रिक्स कडे या. इथे बघा, ही मॅट्रिक्स रो इकेलॉन फॉर्म मध्ये आहे का? येस, परफेक्ट. ही आहे तुमची स्टँडर्ड मॅट्रिक्स जी तुम्ही कन्वर्ट केली आणि तुमच्या तीनही कंडिशन ती सॅटिस्फाय करते. मग इथे आलात की तुमच्या लक्षात आलं, सर ही आहे नक्कीच रो इकेलॉन फॉर्म मध्ये 100% आहे ना? येस. मग ह्या मॅट्रिक्सच्या साठी नंबर ऑफ नॉन झिरो रोज किती आहेत? झिरो रोज म्हणजे काय? विच कन्सिस्ट एंटायरली ऑफ झिरो एलिमेंट्स. सगळे झिरो असतील तर त्याला काय म्हणायचं आपण? काय म्हणतो त्याला आपण? रो इकेलॉन फॉर्म. मग इथे झिरो आहे की नाही? ओके, हा झिरो रो झाली. मग आता मला सांगा किती नॉन झिरो रोज भेटलेत तुम्हाला? 2. आता तुम्ही म्हणाल सर इथं जर झिरो असतं तर हो, एक एलिमेंट जरी असला ना नॉन झिरो तरी त्याला नॉन झिरो रोज बोलायचं. ओके, मग हे 2 रोज भेटल्या म्हणजे मग ह्या तुमच्या मॅट्रिक्सची रँक किती झाली? 2. परफेक्ट, कळालंय तुमच्या सगळ्यांना. मग इथे आलात तुम्ही, ही मॅट्रिक्स बघा. ह्या मॅट्रिक्स मध्ये तुमच्याकडे आहे का ही रो इकेलॉन फॉर्म मध्ये? यस आहे. हे सगळी कंडिशन सॅटिस्फाय करते. मग मला सांगा नॉन झिरो रोज किती आहेत? ही नॉन झिरो रो झाली, ही पण नॉन झिरो रो झाली आणि ही सुद्धा नॉन झिरो रोज झाली. का? कारण ते 1 आहे ना. एक जरी नॉन झिरो एलिमेंट आला तरी त्याला नॉन झिरो रोज बोलायचं. मग किती नॉन झिरो रोज आहेत? नॉन झिरो असं सारखा माझा जयकार चाललाय, समजते ना सगळ्यांना नॉन झिरो म्हणजे काय? हा, की त्याच्यामध्ये एक तरी नॉन झिरो एलिमेंट असायला हवा. ओके, सगळे झिरो नकोत. मग किती दिसत आहेत तुम्हाला? 3. म्हणून ह्या मॅट्रिक्सची रँक किती झाली? 3. आता मला सांगा, ही मेथड अगोदर समजून घेतल्यामुळे तुम्हाला रँक ऑफ मॅट्रिक्सची डेफिनेशन करणं सोपं झालं की नाही? येस. मग तुम्ही फक्त एवढाच मुद्दा लक्षात ठेवायचा आता की रो इकेलॉन फॉर्म म्हणजे काय, त्याला कन्वर्ट कसं करायचं असतंय आणि त्याच्यानंतर त्याची रँकची डेफिनेशन काय आहे. ठीक आहे, आता आपण ऍक्च्युअली मेथड बघणार आहोत. हाऊ टू कन्वर्ट द गिवन मॅट्रिक्स इनटू रो इकेलॉन फॉर्म. ओके, सो मेथड ऑफ रो इकेलॉन फॉर्म. मग त्याच्यासाठी मी तुम्हाला कुठली प्रोसिजर सांगणार नाही. मी तुम्हाला डायरेक्ट एक प्रॉब्लेम घेणार आहे आणि तो एक्सप्लेन करणार आहे. ऑलरेडी तुम्हाला रो इकेलॉन फॉर्म म्हणजे नक्की कुठल्या प्रकारची मॅट्रिक्स असते याच्याबद्दल सफिशियंट आयडिया आहे. ठीक आहे, मग आपण डायरेक्ट प्रॉब्लेम स्टार्ट करूयात. आणि हो, हे सगळं करत असताना तुम्हाला काही रो ट्रान्सफॉर्मेशन्स आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन्स येणं एक्सपेक्टेड आहे. जर तुम्हाला येत नसतील तर तुम्ही 12चं थोडं प्रॅक्टिस करणं एक्सपेक्टेड आहे. काही मी मगाशी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितली आहेत जेव्हा कन्सेप्ट एक्सप्लेन करत होतो तेव्हा. आणि डोंट वरी, काही येत नसलं तरी काळजी करू नका. मी ह्या प्रॉब्लेम मध्ये जेवढे काही ट्रान्सफॉर्मेशन्स येणार ते सगळे डिटेलमध्ये सांगणार आहे. आणि आपल्याला रो इकेलॉन फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे ऑब्व्हियसली रो हा वर्ड आहे, म्हणजे सगळं रो इकेलॉन फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्यासाठी सगळे कुठले वापरायचे? रो ट्रान्सफॉर्मेशनच वापरायचे. चला स्टार्ट करूयात. आपलं टार्गेट सगळ्यांना माहिती आहे. आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना काही गोष्टींवर फोकस करणं फार गरजेचं आहे. जसं की सगळ्यात पहिलं म्हणजे इथे आपल्याला लीडिंग वन हवा. काय हवा? या ठिकाणी आपल्याला लीडिंग वन पाहिजे, एवढं मी तुम्हाला सांगितलं. आता तुम्ही डायरेक्ट कॅल्क्युलेशन करायची गरज नाही मित्रांनो. तुम्ही इथे कॅल्क्युलेशन दोन पद्धतीने करू शकता. तुम्ही इथे -1 याला जर मायनसने मल्टिप्लाय केलं तर तो पॉझिटिव्ह होऊन जाईल, बरोबर ना? किंवा एखादा काय करेल, एखादा इथे 1 आहे आणि इथे -1 आहे, मग ह्या दोघांना जर आपण काय केलं, इंटरचेंज केलं, मगाशी शिकवलंय तुम्हाला, तर तुमचा तो प्रश्न सुटणार आहे. कुठल्याही नवीन साइन इंट्रोड्यूस करायची गरज नाही. मी शॉर्टकटच वापरतो. R1 आहे त्याला इंटरचेंज करतो मी. कशाने इंटरचेंज करतो? R3 ने. मग जर मी इंटरचेंज केलं तर मला काय मिळणार आहे तुम्ही सांगा. तर मला मिळेल ही रो जी आहे ती वर शिफ्ट करायची 1 1 4
4 2 5 जागच्या जागी राहणार आहे 4 2 5. मग तुम्हाला कळालं की याला वर शिफ्ट केलंय म्हणजे याच्या जागी कोण येणार आहे, रो 1 येणार आहे. -1 2 3 फाईन. त्याच्यानंतर सेकंड एक लक्षात ठेवा, इथे एकदा लिडिंग वन मिळाला ना, ह्या पोझिशनचा लिडिंग वन मिळाला की तुम्ही असं ट्रॅव्हर्सिंग करता यायचे. कुठे यायचे, खाली. याला कन्व्हर्ट करायचंय, याला कशाला कन्व्हर्ट करायचं, झिरोला. याला कशाला कन्व्हर्ट करायचं, झिरोला. लक्षात ठेवा तुम्हाला रो इकॉलॉन फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करायचं. याचा अर्थ दिलेली मॅट्रिक्स तुम्ही कुठे कशात कन्व्हर्ट करणार आहात, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स मध्ये. कशामध्ये, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स मध्ये. आठवत असेल मी शिकवले, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणजेच काय, डायगोनलच्या वर सगळे इलेमेंट्स काय असणार, प्रेझेंट असणार आणि त्याच्या खाली डायगोनलच्या खाली जे इलेमेंट्स आहेत ते सगळे झिरो असणार. मग आपल्याला हे सगळे इलेमेंट्स काय करायचे, 1 2 3 झिरो करायचे आणि इथे 1 आणायचं, इथे 1 आणलाय, इथे 1 आणायचं आणि इथे 1 आणायचं. हे टार्गेट आपलं. क्लिअर झाले सगळ्यांना? ओके. नसेल कळत तर थोडंसं परत एकदा ते बघा. मग आता तुम्हाला टार्गेट, तुम्ही इथे लिडिंग 1 आणला, ओके डन. आता कुठे यायचे, खाली यायचं, इकडनं असं खाली ट्रॅव्हर्सिंग करायचं. मग इथपर्यंत पोहोचलो तुम्ही. आता इथे 4 आहे, तर ह्या 4च्या ऐवजी मला काय हवाय, 0 हवाय. का, कारण रो इकॉलॉन फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी तिथे आपल्याला काय लागतो, 0 लागतो. मग इथे 0 पाहिजे, तर त्याच्यासाठी कुठलं ऑपरेशन करणार ते मी इथे नीट लिहिणार. मला चेंज हवाय कोणामध्ये, R2 मध्ये चेंज हवा मित्रांनो. कशामध्ये, R2 मध्ये. कशाबद्दल बोलतोय, R2 बद्दल बोलतोय. ह्या इलेमेंट बद्दल बोलतोय. ह्या इलेमेंटला मला 0 करायचंय. मग ह्या 4ला जर 0 करायचं असेल तर माझ्यासाठी सोपं काय की ह्या 4 मधनं 4 सबट्रॅक्ट केले म्हणजे 4 - 4 केलं तर मला 0 मिळणार आहे. मग मला सांगा, मी R2 मध्ये चेंज करतोय म्हणजे मी R2 मधनं मायनस करतोय. कशाचा यूज करायचा आहे, ह्या लिडिंग वनचा यूज करायचा. लक्षात ठेवा, इथं आणि इथं 0 करण्यासाठी याचा यूज करायचा आहे. इथं जो लिडिंग वन आणाल त्याचा यूज करून तुम्ही इथे 0 करणार आहात. मग आता इथे 4 आहे, 4 आहे, ह्या 4ला 0 कन्व्हर्ट करायचं आहे. मग काय करायचं, R2 मायनस R1 चा यूज करायचा आहे मला, पण तुम्हाला माहिती 4 - 1 3 येईल ना. पण मी जर ह्या R1 ला 4 ने मल्टिप्लाय केलं तर, बघा मी R1 ला 4 ने मल्टिप्लाय केलं तर काय होणार, ह्या R1 ला इथे काय येणार आहे, 4 येईल. कारण 4 ने याला मल्टिप्लाय केलं तर 4 येईल ना. मग 4 - 4 माझं 0 आन्सर येऊन जाणार आहे. ठीक आहे, म्हणजे मी जे काय ऑपरेशन वापरणार आता ते ऑपरेशन काय आहे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. मग आता हे जे काय ऑपरेशन आहे ते तर मी लिहिणारच मित्रांनो, पण त्याच्याही पेक्षा महत्वाचं मी काय सांगतोय ते नीट ऐकायचंय. माझ्यासाठी महत्वाचे आहेत कॅल्क्युलेशन्स. जेव्हा मी इथं असं लिहितो ना, तेव्हा मला त्याच्या बरोबर लगेच काही कॅल्क्युलेशन्स लिहिणं किंवा करणं एक्सपेक्टेड आहे. लक्षात ठेवा, हेच ऑपरेशन्स घेणार मी असं नीट लिहिणार. R2 चे सगळे एलिमेंट्स लिहिणार. नीट बघून घ्या, हे कॅल्क्युलेशन करणं फार गरजेचं आहे, तुम्हाला आले पाहिजेत. R2 चं कॅल्क्युलेशन करायचं, इथे लिहिणार मी 4. R2 चे सगळे एलिमेंट्स 4 लिहिला, त्याच्या खाली लिहिणार 2, त्याच्या खाली लिहिणार 5. ओके डन. आता मायनस 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 असंच करायचं आहे. तुम्हाला जर बेटर अॅक्युरसी आणि मिनिमम टाइम मध्ये करायचं असेल तर असं करा. अॅक्युरसीसाठी हे करणं फार गरजेचं आहे. स्मार्ट बनू नका. स्मार्ट बनतात काही मुलं, नाही आम्ही सर ओरली करतो ना, हा म्हणजे आम्हाला कळतं ना डोक्यात असं असं करायचंय. कसं आहे मित्रांनो, आपल्याला इथे तुमचं टॅलेंट दाखवायची ही जागा नाही. टॅलेंट दाखवण्यासाठी जे ठिकाण होतं ते IIT JEE वगैरे होतं ते, बरोबर ना, ते जाऊ देतात. आपल्यासाठी महत्वाचं काय, टॅलेंट दाखवायचंय का आपल्याला मार्क्स चांगले मिळवायचे, चांगले मार्क्स मिळवायचे. त्याच्यासाठी मी सांगतोय ती प्रोसिजर फॉलो करा, अॅक्युरसी मॅक्झिमम हवी. मग 4 2 5 केलं, मायनस केलं, सगळीकडे काय दिसतो इथे 4, म्हणजे 4 लिहून घेतो मी इकडे 4. आणि आता मला काय लिहायचे, R1 चे एलिमेंट लिहायचे. R1 चा पहिला एलिमेंट 1 आहे, दुसरा एलिमेंट इथं लिहायचा 1 आणि थर्ड एलिमेंट काय 4, तो इथे लिहिला. इतकं सोपं आहे बघा हे. मग तुम्हाला कळून जाईल की कॅल्क्युलेशन करणं किती सोपं होतं. आणि मी ज्या मेथडने सांगतो ना त्याचं कारण हे मी इथं लिहितोय, पण तुम्ही काय करणार, एक लाईन मारायची, पलीकडच्या साईडला लिहायचं पेजवर. ठीक आहे, आता तुम्ही हे कॅल्क्युलेशन साईडला लिहिणं एक्सपेक्टेड आहे. याचा फायदा काय होतो, जेव्हा कॅल्क्युलेशन करता पुढे जाऊन काय आन्सर चुकीचा आलाय असं वाटतं तर तुम्हाला ट्रेस बॅक करणं सोपं जातं की आपण कुठं मिस्टेक केली आहे. समजा इथे बघा आता 4 आहे, 2 - 4 म्हणजे काय आलं -2. मी चुकून इथं +2 लिहिलं, मी पुढे जाऊन कॅल्क्युलेशन चुकत गेली तर मी परत ट्रेस करायचं ठरलं तर मला कळेल की अरे मी कुठं मिस्टेक केली आहे. हा इथं मिस्टेक केली, 2 - 4 आहे तर -2 यायला हवं, मी +2 लिहिलं, असं कळेल मला. इथे बघा, इथं काय 5 - 16. मग मला सांगा 5 - 16 याचं आन्सर तुम्ही काय लिहिणार आहात, याचं आन्सर -11 लिहिणार. तुम्ही काय लिहिणार, -11. आता काय करायचंय बघा, R1 जो आहे तुमचा तो R1 ॲज इट इज येणार आहे. R1 ला हात लावलेलाच नाही आपण, 1 1 4. त्याच्यानंतर R3 ला पण हात लावलेला नाही, -1 2 3. आणि R2 नीट बघून घ्या, आता चेंज झाले ती व्हॅल्यू लिहायची 0 - 11. मग हे इथे लिहिणार मी आता 0 - 2 - 11. करेक्ट. सो अशा पद्धतीने सेकंड ऑपरेशन तुम्ही केलं. आता आपल्याला त्याच्या पुढचं ऑपरेशन करायचं. त्याच्या पुढचं ऑपरेशन म्हणजे नक्की काय, कोणाला 0 करायचंय तर ह्या एलिमेंटला 0 करायचंय.
कोणाचा यूज करून हे विसरू नका, कोणाचा यूज करून R1चा यूज करून. मग इथे -1 आहे, इथं 1 आहे. मग तुम्हाला कळलं असेल याचा यूज करायचा आणि इथं 0 पाहिजे तर काय -1 + 1 केलं तर 0 मिळणार. म्हणजे ह्या तुमच्या R3 मध्ये जो चेंज हवाय त्याच्यासाठी तुम्ही काय ऑपरेशन वापरणार आहात? R3 मध्ये चेंज हवाय, काय ऑपरेशन वापरणार सांगा? तुम्ही ऑपरेशन वापरणार R1 का R3, ज्याच्या चेंज हवाय ते लिहायचं असतं पहिलं R3, आणि तुम्हाला काय करायचंय प्लस करावं लागेल, कारण -1 + 1 काय येणार आहे 0. सो R3 + R1 तुम्ही असं लिहिणार R3 + R1, बरोबर. आणि मग याचे कॅल्क्युलेशन्स आता डायरेक्ट सुद्धा करू शकता किंवा तुम्ही मी इथं दाखवल्याप्रमाणे करू शकता. हे थोडं सोपं आहे म्हणून मी डायरेक्ट करतो. ठीक आहे, बघा ज्याच्यात चेंज होतो ना तेवढंच फक्त मी वेगळ्या कलरने दाखवण्याचा प्रयत्न करतोय. 114 0 -2 -11 ब्लू कलरने जे दाखवतोय ते चेंज झालेलं आहे. मग R3 + R1 करायचं. -1 + 1 किती आलं 0, 2 + 1 किती आलं 3, आणि 3 + 4 किती आले 7. ठीक आहे, सो तुमच्याकडे R3 मध्ये चेंज झाला हे तुम्हाला दिसते आता. मग आता हे कॅल्क्युलेशन्स केल्याच्या नंतर आपल्याला थोडंसं पुढे जायचंय आणि आता पुढचे ट्रान्सफॉर्मेशन्स करायचे. पण त्याच्या अगोदर मला प्रश्न विचारायचा आहे की नक्की आपण असं काय केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला कळेल की इथं तुम्ही लक्षात घ्या, तर इथे तुम्हाला लीडिंग 1 हवाय, एवढं कळालं सगळ्यांना. इथे यायचंय लीडिंग 1 शोधायचा, पण -2 आहे, त्याच्याऐवजी 1 हवा असेल तर काय करणार 1/-2 असं डिवाइड करणार ना -2 ने. तो एक ऑप्शन आहे, पण त्याच्यामुळे फ्रॅक्शन्स येणार आणि तुमचं टार्गेट असलं पाहिजे फ्रॅक्शन्स अवॉइड करण्याचे. मग जर तुम्हाला फ्रॅक्शन्स अवॉइड करायचे असेल तर तुम्ही मी सांगितलं तर अजून एक पर्याय सांगतो. -2 आहे, इथं 3 आहे, दिसतंय सगळ्यांना. इकडे वर जायचं नाही, कारण इकडे वरचा याचा यूज केला की इथं 0 आलेला असलं तरी तुमच्या ह्या एलिमेंटमुळे परत इथं 0च्या ऐवजी काहीतरी वेगळी संख्या येऊन जाईल आणि पूर्ण प्रॉब्लेम डिस्टर्ब होऊन जाईल. सो मागच्या नंबर्सना डिस्टर्ब झालं नाही पाहिजे अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन. मग इथे जर याचा यूज केला तर बघा बरं, याचे काही कॅल्क्युलेशन करू द्या, इकडे दोघे 0 असल्यामुळे त्याचा इम्पॅक्ट होणार नाही. मग -2 आहे आणि 3 आहे. जर मी इथे ह्या रोचा विचार केला आणि ह्या रोचा विचार केला तर इथे 1 हवाय माझं टार्गेट आहे. -2 + 3 केलं तर 100% 1 येणार माझा. म्हणून मी काय ऑपरेशन वापरेल आता, R2 ला चेंज करायचंय मला, R2 मध्ये चेंज करायचंय आणि R2 मध्ये मी काय कोणाला ऍड करेल R3 ला ऍड करेल, प्लस R3 ऍड करेल. कशामुळे तर साईनमुळे मला ते जमून जात आहे. मग आता इथे सुद्धा मी ओरलीच करेल, अदरवाईज तुम्ही प्रॉपर कॅल्क्युलेशन करणं एक्सपेक्टेड आहे. इथे लक्षात ठेवा मागं काही चेंज नाही झाले पाहिजे परत, नाही तर काही कॅल्क्युलेशन करून उपयोग होणार नाही आपला. सो तुमच्या R1 मध्ये काही चेंज नाहीये, सो 1 1 4 आणि R3 मध्ये सुद्धा चेंज नाहीये 0 3 7. आता R2 चेंज हवाय म्हणजे R2 मध्ये इथे ऍड करायचं. सो -2 + 3 म्हणजे 3 - 2. सो आन्सर किती आलं 1. इथे 0 आलेलं आहे ऑलरेडी. त्याच्यानंतर इथे यांची ऍडिशन केली तर -11 4 -11 + 4 म्हणजे काय होणार सांगा मला. 4 येणार पण साइन मोठ्याचं लागणार म्हणजे -4 हे आन्सर येणार आहे. बरोबर का? चेक करून बघू शकता तुम्ही. मायनस म्हणजे इथे आहे तुमच्याकडे -11 आणि इथे +4, तर यांची ऍडिशन काय होणार आहे -4 येणार आहे. अशा पद्धतीने ही नवीन मॅट्रिक्स आली. इथे लीडिंग 1 मिळाला, त्याच्यानंतर इथे पण लीडिंग 1 मिळाला. आता इथे कोण हवाय 0 हवाय आणि इथे 0 करण्यासाठी कोणाचा यूज करायचा आहे आता ह्या लीडिंग 1चा यूज करायचा आहे. म्हणून ही लीडिंग 1 नावाची कन्सेप्ट मी तुम्हाला शिकवली. ठीक आहे, ट्रस्ट मी, तुम्ही अजून मी तुम्हाला 1-2 प्रॉब्लेम शिकवणार आहे. तेच शिकवल्यानंतर तुम्हाला बऱ्यापैकी आयडिया येऊन जाईल, काही अडचण येणार नाही, फक्त स्वतः प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. मग आता पुढचं ऑपरेशन जे करायचं आहे आपल्याला, इथे 3 आहे तर 3च्या ऐवजी मला हवाय 0 म्हणजे R3 मध्ये चेंज हवाय. काय चेंज हवाय मला, तिथे 0 हवाय. मग काय ऑप्शन आहे माझ्याकडं R3 मायनस, इथे 3 आहे की नाही, मी याचा यूज करायचा म्हणजे याला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल R2 ला आणि मग R3 मधनं तो सबट्रॅक्ट करावा लागेल. अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन्स करायचे. आता बघा ह्या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं ना तर ह्या ठिकाणी तुम्हाला आता व्यवस्थित कॅल्क्युलेशन्स लिहायला लागते. मी लिहून दाखवतो. R3 चे सगळे एलिमेंट्स एकदा ही आयडिया आली ना फार पटपट कॅल्क्युलेशन होतात. काय R3 0, त्याच्यानंतर परत काय 3 आणि त्याच्यानंतर काय 7 मायनस 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 3 3 3. R2 काय आहे तुमच्याकडे, R2 चे पहिला काय 0, त्याच्यानंतर इथे काय 1 आणि त्याच्यानंतर शेवटला काय -4. आता यांचे कॅल्क्युलेशन्स करायचे. मग तुम्ही पाहिलं तर काय येईल इथे 0 येऊन जाईल. इथे काय येणार सांगा, इथे सॉरी इथे तुम्ही काय लिहिलं 0 लिहिलं, हा ठीक आहे चला बरोबर आहे. इथे काय येणार 0 आणि इथे बघा मायनस मायनस प्लस होऊन जाईल तर 7 आणि इथं
12. सो 7 + 12 किती आलं 19. म्हणून तुमच्याकडे ज्या गोष्टी पहिल्या होत्या ॲज इट इज त्या तशाच लिहून घेतल्या मी 0 1 -4 आणि इथे येणार आहे 0 0 0 19. ओके, सो हम सही डायरेक्शन में जा रहे हैं. आता तुम्ही इथे पाहू शकता, इथे तुमच्याकडे लीडिंग वन आला, इथे लीडिंग वन आला. याची पोझिशन बघा बरं. ह्या लीडिंग वनच्या दृष्टिकोनातून हा लीडिंग वन कुठल्या साईडला, लेफ्ट साईडला, हे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. आता इथे शेवटला काय करता येईल आपल्याला, शेवटला तर तुम्हाला सांगितलं की लीडिंग वन हवा, तर इथे 19. आता हे सुद्धा रो इकॉलम फॉर्म मध्ये आहे, पण आपल्यासाठी कन्व्हिनियंट काय, तर इथे आपल्याला काय हवंय, 1 हवाय. मग काय ऑप्शन राहतो तुमच्याकडे, तुम्ही R3 ला चेंज करणार, पण कशाने मल्टिप्लाय करणार, 1/19. आणि मग तुमच्याकडे जी मॅट्रिक्स आहे ती कशी येईल बघा, 1 1 4 0 1 -4 आणि 0 0 19च्या ऐवजी जर 19 ने डिवाइड केलं तर 0 0 काय येणार 1. सो अशा पद्धतीने तुम्हाला फायनल आन्सर मिळालेलं आहे. मग आता तुम्ही इथे बघणार की, आणि हो तुम्हाला एक सांगायचं राहून गेलं, रँक ऑफ मॅट्रिक्स कशाने दाखवतो आपण, रो ने दाखवतो. कशाने, समजा ए ही मॅट्रिक्स आहे, त्याची रँक दाखवायची म्हणजे काय करायचंय, असं चिन्ह आहे रो ने. ओके, रो ऑफ ए म्हणजेच रँक ऑफ ए. मग आता तुमच्याकडे अशा पद्धतीने मॅट्रिक्स आली, मग आपण लिहिणार दिस इज रो इकॉलॉन फॉर्म, आणि म्हणून लिहिणार आपण नंबर ऑफ नॉन झिरो रोज इज, काय नंबर तुमच्याकडे किती नॉन झिरो रोज आहे, 3. हेन्स रँक ऑफ मॅट्रिक्स ए इज इक्वल टू 3 झालं. म्हणजेच आपल्याला कसं लिहिता येईल ते, दॅट इज रँक ऑफ मॅट्रिक्स ए इज इक्वल टू 3. हे तुमचं फायनल आन्सर आहे. सो अशा पद्धतीने आपल्याला प्रॉब्लेम्स करायचे. लक्षात घ्या, एकदा प्रॅक्टिस झाली की आपल्याला हे सोपं जाणार आहे. आणि अजून एक मुद्दा सांगायचा आहे मला, की तुम्ही असे वेगवेगळे ऑपरेशन्स करताय, तुम्ही पाहिलं का, प्रत्येक याच्यामध्ये एकच ब्लू कलरची लाईन दिसते. म्हणजे इथे तुम्हाला चेंज, इथे एकदा चेंज केलाय, परत एकाच रो मध्ये चेंज केला, एकाच रो मध्ये चेंज केला, एकाच रो मध्ये, इथे पण एकाच रो मध्ये, इथे पण एकाच रो मध्ये. मित्रांनो, तुम्ही एका वेळी 2-2 रो मध्ये कॅल्क्युलेशन्स करू शकता, पण मी सजेस्ट केलं, जोपर्यंत चांगली प्रॅक्टिस होत नाही तोपर्यंत तुम्ही काही करू नका, असं सिंगलच कॅल्क्युलेशन्स करत जा. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला इथे R2 आणि R3 मध्ये कॅल्क्युलेशन्स करायचे, तर तुम्ही त्याच्यासाठी R2 आणि R3 ही दोन्ही ऑपरेशन जी आहे ती एकाच वेळी कॅल्क्युलेशन करून एकाच मॅट्रिक्स मध्ये दाखवू शकता, ज्याच्यामुळे तुमचा वेळही वाचू शकतो लिखाणाचा, आणि त्याचबरोबर रायटिंग सुद्धा तुमची काय होणार, कॉम्पॅक्ट होणार आहे. पण मला वाटतं काही दिवस तुम्ही प्रॅक्टिस करताय, तर तुम्ही अशा पद्धतीने सिंगल ट्रान्सफॉर्मेशन करा. थोडा वेळ लागू द्यात, थोडंसं रायटिंग वाढू द्यात, पण आपल्याला बेटर ॲक्युरसी येऊन जाईल. एकदा तुम्हाला हे जमलं की तुम्ही इथून पुढचे 2ही युनिट चांगल्या पद्धतीने करणार आहात. ट्रस्ट मी, तुम्हाला चांगले मार्क्स मिळणार आहेत, पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील 2 युनिटचे. दॅट्स माय पर्सनल गॅरंटी. फक्त मी सांगतोय त्या पद्धतीने फॉलो करा सगळ्या गोष्टी. ठीक आहे, पुढचा प्रॉब्लेम बघूयात आपण आता. हा आहे नेक्स्ट प्रॉब्लेम. पण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायच्या अगोदर काही डिस्क्लेमर द्यायचे आहेत मला तुम्हाला. पहिली गोष्ट, मी जे ट्रान्सफॉर्मेशन्स वापरतो त्यानुसार माझे कॅल्क्युलेशन्स आलेले आहेत. तुम्ही जर मी सांगितलेल्या ट्रान्सफॉर्मेशन पेक्षा थोडे वेगळे ट्रान्सफॉर्मेशन्स वापरू शकता तुम्ही, स्कोप असतो. वेगळे ट्रान्सफॉर्मेशन्स वापरले तर तुमचे कॅल्क्युलेशन सुद्धा वेगळे येणार आहेत. लक्षात ठेवा, तुमची फायनल मॅट्रिक्स सुद्धा वेगळी येऊ शकते, पण त्याच्यातनं रँक मात्र तुमचा आणि माझा सेम येणार आहे. लक्षात ठेवा. सो कॅल्क्युलेशन तुम्ही कुठला हे घेताय, ट्रान्सफॉर्मेशन घेताय, त्यानुसार कॅल्क्युलेशन डिपेंड, पण फायनल आन्सर मात्र सेम असतं. रँकच्या बाबतीत म्हणतोय मी, मॅट्रिक्सचं कॅल्क्युलेशन वेगळं दिसू शकतं. आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे आपल्याला. आपण त्यातल्या त्यात सिंपल मेथड फॉलो करतो, सगळ्यांना माहिती आहे. पहिल्यांदा लक्षात घ्या, इथे आपल्याकडे रेडी आहे, पहिला लीडिंग वन मिळालाय, आनंदाची बाब आहे. इथं 1 आहे, या 1ला 0 करायचंय, म्हणजे चेंज कोणात हवाय, R2 मध्ये हवाय. आणि R2 मध्ये चेंज करताना कोणाचा यूज करणार आपण, R1 चा यूज करणार. मग 1 मधनं हा 1 सबट्रॅक्ट केला तर आपल्याला 0 मिळू शकतं. म्हणून मी काय ऑपरेशन लिहिलं, R2 - R1, सिंपल. मग आता मला वाटतं हे ऑपरेशन असं ओरली करण्यासारखं आहे, पण ज्याच्यामध्ये चेंज आहे तेच फक्त लिहिणार. बाकी सगळे ज्याच्यामध्ये चेंज होणार नाही त्यांना मी अगोदर लिहून ठेवतो. 1 1 2 1, इकडे 2 6 2 10. फाईन. आता बघून घ्या, R2 - R1, 1 - 1 0, 2 - 1 1, -1 -2 -3, -2 - 1 -3. कळलंय का, हे मी सांगतो इथे. मग आता तुम्हाला कळालं लीडिंग वन आलेलं आहे. आता ते 0 झालं की नाही, आता याच्याकडे लक्ष द्या. पण त्याच्या अगोदर तुम्ही एक गोष्ट अजून करू शकता याच्यामध्ये, याला थ्रो 2 ने डिव्हाइड करून कॅल्क्युलेशन छोटे करू शकता, काही अडचण नाही. ओके, समजा तुम्ही असं लिहिलं एखाद्याने, आता ठीक आहे मी रिपीट करत नाही, लिहायचे स्टेप वाचवतो, डायरेक्ट कॅल्क्युलेशन करतो. मला कोणामध्ये इथे चेंज हवाय ना, म्हणजे मला R3 मध्ये चेंज हवाय,
काय R3 मध्ये चेंज करायचं आहे, इथे 2 आहे, कोणाचा यूज करणार, R1 चा यूज करणार. सो R3 मायनस R1 चा यूज करतोय, पण कितीने मल्टिप्लाय करायला लागेल, इथे 2, इथे 2 आहे म्हणून त्यानेच मल्टिप्लाय करायचंय. मग हे कॅल्क्युलेशन्स कसे करतात हे परत एकदा तुम्हाला आठवण करून देण्यासाठी परत एकदा मी सांगणार आहे, हे बघून घ्या. हे दिलंय ना, जे ऑपरेशन आपण विचारात घेतले ना, ते नीट त्याप्रमाणे कॅल्क्युलेशन्स लिहायचे. R3च्या सगळ्या व्हॅल्यूज लिहायचे, 2 6 2 10 मायनस 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 2 2 2 2, इथे 2 आहे ना, सगळीकडे 2 लिहायचे. आता R1च्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यू लिहूया, 1, त्याच्यानंतर 1, त्याच्यानंतर 2, त्याच्यानंतर काय शेवटला 1, बरोबर ना, इथे 1 आहे. आता आन्सर काय येते ते बघूयात, 0. त्याच्यानंतर इथे काय येणार, 6 मायनस 2 काय येणार, 4. त्याच्यानंतर इथे कॅल्क्युलेशन काय येतं तुमचं, इथे 4 आहे, मायनस 2. त्याच्यानंतर इथे काय येणार, 10 मायनस 2 म्हणजे किती आले, 8. मग आता हे मॅट्रिक्स मध्ये इथे लिहूयात आपण, कोणामध्ये चेंज झाले, R3 मध्ये, म्हणजे R3 मध्ये चेंज झाले ते लिहून घेतो, 0 4 मायनस 2 8. परत एकदा सांगतो, तुम्ही मी सेपरेट तुम्हाला समजण्यासाठी ट्रान्सफॉर्मेशन लिहितोय, तुम्ही एकाच मॅट्रिक्स मध्ये 2 ट्रान्सफॉर्मेशन लिहू शकता, काही अडचण नाही. आता हे झाल्याच्या नंतर आपल्याला पुढचं ट्रान्सफॉर्मेशन करायचंय. त्याच्यासाठी आपल्याला पुढच्या याच्यामधला लीडिंग वन शोधायचा. लीडिंग वन रेडी आहे, ओके गुड, म्हणजे इथे कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. आता कोणाला 0 करायचंय, 4 ला, तो काय कशात आहे, R3 मध्ये, म्हणजे मला चेंज हवा आहे R3 मध्ये. कोणाचा यूज करणार आता याचा करणार का नाही, आता मी ह्या लीडिंग वनचा यूज करणार. ओके, मी आता सेकंड कॉलम मध्ये आहे, म्हणजे मला इथला लीडिंग वनचा यूज करायला लागेल. मग R3 मायनस 4 R2, कशाचा यूज केला, R2 चा. इथे 4 आहे म्हणून मला 4 ने मल्टिप्लाय करायला लागेल. ही कॅल्क्युलेशन्स करून दाखवतो तुम्हाला. R3 लिहूया सगळा, 0 4 मायनस 2 8, त्याच्यानंतर 4 4 4 4 आणि R2 करस्पॉन्डिंग लिहूया. इथे पहिला 0 आहे, नंतर काय इथे 1, नंतर काय -3, नंतर काय -3, 0 0. इथे बघा काय येणार आहे, मायनस मायनस प्लस, 4 3 जा 12, 12 मधनं 2 गेले, 10 राहिले. इथे काय येणार बघा, मायनस मायनस प्लस, 4 3 जा 12, 12 प्लस 8 20. आणि मग मॅट्रिक्स येते मला, ज्याच्यात चेंज झालाय ते लिहितो मी. R3 मध्ये चेंज झालाय ना, ते लिहितो. 0, हे नवीन लोक आले, 0 0 10 20, आणि बाकी आहे तसंच आहे, 1 1 2 1. लास्ट स्टेप राहिली आहे, जी बघूनच कळाली आपल्याला काय करायचंय. इथे झालंय हे कम्प्लीट. आता इथे या, इथे लीडिंग वन हवाय, म्हणजे R3 ला कितीने मल्टिप्लाय करायला लागेल, 1/10 ने, म्हणजे मला लीडिंग वन मिळून जाईल. मग आता बघूयात आपण लीडिंग वन मिळतो की काय. तर ऑब्व्हियसली आपल्याला इथे थ्रू आउट 10 ने डिवाइड केलं तर लीडिंग वन मिळून जाईल. इथे 10 ला डिवाइड केलं, 10 ने 1 आला, 20 ला डिवाइड केलं 2 आला. फाईन, 1 1 2 1 0 1 -3 -3. आता ही मॅट्रिक्स तुम्ही बघू शकता मित्रांनो, दिस इज इन द फॉर्म ऑफ रो इकेलॉन. कुठल्या फॉर्म मध्ये आहे, रो इकेलॉन फॉर्म मध्ये आहे. सगळ्या कंडिशन सॅटिस्फाय होतात, आणि म्हणून मग आपण लिहिणार दिस इज इन रो इकेलॉन फॉर्म अँड नंबर ऑफ नॉन झिरो रोज किती आहे, नंबर तो सांगा. नंबर ऑफ नॉन झिरो रोज इज 3, 1 2 3. नॉन झिरो रोज किती आहे, 3 आहेत, बरोबर. आणि म्हणून आपण लिहिणार देअरफॉर रँक ऑफ गिव्हन मॅट्रिक्स इज इक्वल टू 3. किंवा असं कसं डिनोट करतो आपण, रँक, ह्या मॅट्रिक्सला ए नाव दिले तर रँक ऑफ ए इज इक्वल टू 3. अनदर प्रॉब्लेम. आता हा प्रॉब्लेम आपल्याला अगदी फास्ट आला पाहिजे, बघूयात. पहिल्यांदा ऑब्झर्वेशन पाहिजे. लीडिंग वन हवाय, तुमच्याकडे अनेक मार्ग आहेत. त्याच्यातला पहिला बघा, इथं 3 आहे, 3 ने डिवाइड करा, 1 मिळेल. पण मी त्याच्यापेक्षा थोडासा स्मार्ट वे सिलेक्ट करतो. कसं जाणार मी, इथे 1 आहे, म्हणजे मी ह्या 1 ला इथे शिफ्ट केलं तर चालेल की नाही, यस. म्हणून माझ्याकडे पहिलं ऑपरेशन असणार आहे, R1 इंटरचेंजेस विथ R1 विथ R3. ओके, R1 आणि R3 यांची इंटरचेंज करायचे.
आणि मग त्यांचं इंटरचेंजिंग केल्यानंतर काय मिळते, मी पहिल्यांदा तेवढेच 2 लिहितो. म्हणजे मी हा R3 आता R1च्या जागी लिहिणार 1 -2 -3 आणि 2 असं आलेलं आहे. आणि 3 ह्या पोझिशनला काय आलंय 1 सॉरी आता इथं थर्ड नंबरच्या रो मध्ये काय आलंय हे इकडे लिहायचं. हे वर लिहिलं त्याला खाली लिहा 3 -2 0 -1. आता हे झालं, पण मला अजून एक गोष्ट सुचली. मला काय सुचली की इथे लीडिंग 1 झाल्याच्या नंतर ह्या पोझिशनला आपण नंतर लीडिंग 1 शोधत असतो. मग माझ्याकडे इथं 1 आहे बरोबर ना, इथे 2 आहे. मग मी इथे 2 ने डिवाइड करणं सोपं आहे की ह्या 1 ला वर शिफ्ट करणं सोपं आहे. माझ्या लक्षात आलं, म्हणजे मी अजून सायमल्टेनियसली कुठलं चेंज करणार, R2 आहे त्याला इंटरचेंज करेल, कशा बरोबर इंटरचेंज करेल, R4 बरोबर इंटरचेंज करेल. म्हणजे R4 ला इथे लिहायचं आणि इथं खाल्ले. मग आता चला लिहून टाकूयात आपण. इथे तुमच्याकडे काय येणार आहे 0 1 वर शिफ्ट केलाय 1 2 1 आणि याला खाली शिफ्ट केलंय 0 2 2 7. सिंपल. म्हणजे एकाच वेळी ह्या ऍडजस्टमेंटमुळे बऱ्याचशा गोष्टी सोप्या झाल्यात. याच्यामुळं आणि याच्यामुळं गोष्टी म्हणजे खूप सोप्या झाल्यात. आता पुढचं कॅल्क्युलेशन्स करूयात. आता इथे 3 आहे, ह्या 3 ला 0 करायचे. कशामध्ये आहे तो R3 मध्ये आहे, म्हणजे चेंज सगळा R3 मध्ये होणार. आणि कोणाचा यूज करणार आता, ह्या लीडिंग 1 चा यूज करणार. म्हणजेच काय येणार तुमच्याकडे R1 येणार, पण इथे काय 3 आहे म्हणून इथे कितीने मल्टिप्लाय करायला लागेल 3. सो हे नीट लिहायचे, जसं नेहमी सांगतो मी तसं प्रॉपर कॅल्क्युलेशन्स करायचे. R3 लिहूयात पहिला 3 -2 0 -1 मायनस 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 3 3 3 3. R1 आहे तो लिहूयात 1 -2 -3 आणि 2. मग यांचे कॅल्क्युलेशन्स करायचे. आन्सर काय ते बघूयात. 3 - 3 0. त्याच्यानंतर इथे मायनस मायनस प्लस होईल. 3 2 जा 6 6 मधनं -2 कट झालेले तर 4 येणार आन्सर. इथं बघा, इथं 3 3 जा 9 आणि मायनस मायनस प्लस, सो 3 3 जा 9. इथे येणार -6 आणि मायनस म्हणजे -7 असा आन्सर येऊन जाईल तुमचा. मग आता बाकी सगळे लोक जे आहेत R3 मध्ये चेंज होणार, बाकीच्यांना सगळ्यांना ऍज इट इज लिहून घेऊ आपण. बरं, ज्याच्यात चेंज झालाय ते अगोदर लिहू 0 4 9 7. बाकी सगळ्यांना ऍज इट इज ठेवायचे. 1 -2 -3 2 0 1 2 1. इकडे आहे 0 2 2 7. ओके. आता याच्या पुढं इथे 0 मिळाला, आपलं काम झालं. इथे 0 इथे 0 0 डन. इथे लीडिंग 1 मिळाला, व्हेरी गुड. आता इथे 4 आहे, 4 च्या ऐवजी 0 करायचं आहे. इथे 2 आहे. तुम्ही इथे कुठल्याही प्रकारे कॅल्क्युलेशन करू शकता. याला इथे वापरता येतं तुम्हाला, याला पण वापरता येईल आणि याला पण वापरता येईल. मी याचा यूज करणार आहे, ठीक आहे. किंवा काही लोक याचा ह्या दोघांमध्ये पण कॅल्क्युलेशन करू शकतात, काय अडचण नाही. पण मी इथे यूज करतो. बघा, मला चेंज हवाय R3 मध्ये. कशामध्ये चेंज हवाय, इथे 0 करायचा आहे, R3 मध्ये चेंज हवाय. तो चेंज कसा लिहिल मी, R3 मायनस मी R2 चा यूज करतो, लीडिंग 1 चा. R2 पण कितीने मल्टिप्लाय करायला हवं, 4 ने. सो इथे कॅल्क्युलेशन आता इथे लिहितो मी. R3 चे सगळे एलिमेंट्स लिहायचे. R3 हा आहे 0 4 9 7 मायनस आणि R2 चे करस्पॉन्डिंग एलिमेंट्स लिहायचे. R2 चे पहिला काय इथे 0, सेकंड काय 1, थर्ड काय 2 आणि परत 1. सो इथे आला तुमचा 0, इथे सुद्धा 0 येणार. इथे 4 2 चा 8 आला, बट 9 - 8 काय येणार, 1 येणार. आणि इथे 7 - 4 काय आला 3. सो अशा पद्धतीने तुमची ही मॅट्रिक्स येते. कशामध्ये चेंज केलाय ते लिहूयात पहिलं. R3 मध्ये चेंज केलाय. सो R3 मध्ये हे सगळे नवीन कार्यकर्ते लिहितो. 0 0 1 3 आणि बाकी सगळे आहे तेच. परत एकदा सांगेल की एवढं सगळं मी असं सेपरेट लिहितो. एक्झाम मध्ये तुम्ही असं सेपरेट लिहायची गरज नाही. तुम्ही एकाच वेळी 2-2 स्टेप्स किंवा 2-2 ऑपरेशन्स एकाच मॅट्रिक्स मध्ये लिहू शकता. बट आता तुम्हाला हे समजायला हवं म्हणून मी अगदी नीट अँड क्लीन लिहिण्याचा प्रयत्न चाललाय माझा. फाईन. नुसतं बघून जमणार नाही, त्याच्यासाठी मित्रांनो प्रॅक्टिस करावी लागणार आहे तुम्हाला. मग आता हे झालंय. आता पुढे इथे काय हवंय आपल्याला, इथे 2 आहे बरोबर ना. मग ह्या 2 च्या ऐवजी आपल्याला 0 पाहिजे. कसं करता येईल बघूयात. मग चेंज कोणात हवाय, R4 मध्ये आहे ना, तो R4 मध्ये चेंज हवाय. R4 कोणाचा यूज करणार, ह्या लीडिंग 1 चा यूज करणार. म्हणजे मायनस साइन आणि किती मल्टिप्लाय करायचे. इथे मी R2 जरी लिहिलं तरी मल्टिप्लाय कितीने करावं लागेल, 2 ने. मग इथे कॅल्क्युलेशन्स करूयात. R4 जे आहे 0 2 2 7 मायनस 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 R2 चे एलिमेंट 0 1 2 1.
सो आन्सर आलं 0, इथे 0, इथे -4 2 म्हणजे काय होणार -2 आणि इथे 7 1 2 गेले 5. सो ही तुमच्याकडे मॅट्रिक्स मिळेल. कोणा चेंज झालाय R4 मध्ये ते लिहून घेतो. 0 0 -2 5. बाकी लोक आहेत तशीच 1 -2 -3. आणि आता ऑलमोस्ट तिकडे पोहोचलो आपण. आपल्याला लीडिंग वन हवाय, बरोबर. मग आता लीडिंग वन बघा, इथे 1 आहे 1 आहे, इथे लीडिंग वन मिळालाय रेडी आपल्याला. मग आता इथे लीडिंग वन रेडी मिळाल्यामुळे कॅल्क्युलेशन करून मिळालाय आपल्याला तो. इथे लीडिंग वन म्हणजे बघा एक गोष्ट नोटीस केलीत का, हे सिस्टमॅटिक असतं सगळे नंबर्स. म्हणून मी तुम्हाला डेफिनेशन करतानाच मॅट्रिक्सची काय म्हटलं, सिस्टमॅटिक अरेंजमेंट ऑफ नंबर्स. बरोबर येत जातात ते, बघा इथे बरोबर आले ते. मग आता फक्त तुमचा विषय काय, याला 0 करायचं तेवढं फक्त बघा कसं 0 करता येईल. म्हणजे आता जो चेंज हवाय मला तो कशामध्ये हवाय, R4 मध्ये हवाय. R4 आणि कोणाचा यूज करणार मी, R4 मध्ये काय करणार, इथे मायनस इथं प्लस आहे. म्हणजे मी काय करू शकतो, इथे जर मला 0 हवा असेल तर मायनस आणि प्लस आहे, म्हणजे मला ऍडिशन करायला लागेल प्लस, पण इथे 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे ट्वाइस R3 असं येणार. R4 प्लस ट्वाइस R3 असं येणार. आणि आता मग लिहून घेतो मी बाकी सगळे एलिमेंट्स. कॅल्क्युलेशन्स करूयात. R4 लिहूयात 0 0 -2 5. तुम्ही म्हणाल सर ही 0 0 माहिती की आम्हाला कशाला लिहिता तुम्ही. मला काय म्हणायचंय, फार त्याच्यासाठी कष्ट पडतात का मित्रांनो आपल्याला, नाही. पण तुम्ही एक चांगली हॅबिट इनकल्केट करा, जेणेकरून कायमच ती तुमच्याबरोबर कॅल्क्युलेशन्स राहतील. मला माहिती आहे की याच्यामुळे काय रिव्हर्सल होणार नाही, पण तरी पण लिहायला काय हरकत नाही असं मला वाटतं. R3 चे एलिमेंट्स लिहायचे आता. आणि तुम्हाला नसेल लिहायचे तर नका लिहू. माझं आता बिंग अ मास्टर इट्स माय ड्युटी. ओके. सो इथे 1 आहे, इथे 3. सो इथे आन्सर काय येणार 0, इथे पण आन्सर 0 येणार. इथे -2 सॉरी मी इथे काय सांगितले प्लस ना, म्हणजे इथे सगळीकडे प्लस करायचे. ओके, सो सॉरी फॉर दिस. सो -2 आणि +2 काय आन्सर आलं 0 आलं. आणि इथे मात्र 5 2 म्हणजे काय 2 3 जा 6 6 + 5 काय आलं आन्सर 11. म्हणजे मग लास्ट स्टेप मध्ये इथे माझा आन्सर येणार 0 0 0 आणि 11. फाईन. आता 11 आला की याच्या पुढचं ऑपरेशन तुम्हाला कळून गेलेलं आहे. काय ऑपरेशन असणार आहे याच्या पुढे, ऑपरेशन काय असणार आहे, जो तुमचा R4 आहे ना, R4 त्याला कितीने डिवाइड करायला लागेल आपल्याला, किंवा मल्टिप्लाय, तर 1/11 ने मल्टिप्लाय करा, म्हणजे 11 ने डिवाइड करायचं. आणि मग फायनली तुमचा आन्सर जे आहे 0 0 0 1 येईल. बाकी ॲज इट इज जे आहेत सगळे एलिमेंट्स 1 ओके. आता तुम्ही पाहू शकता लीडिंग वन एकदम सिस्टमॅटिक आलेले आहेत सगळे. आणि मग आपण कंक्लुजन मध्ये असं लिहू शकतो, दिस इज रो इकेलॉन फॉर्म अँड वी हॅव हाऊ मेनी रोज विच आर नॉन झिरो हिअर, 4 rows are non-zero, and hence rank of given matrix A is equal to काय आहे 4 आहे. ही प्रोसिजर आपल्यासाठी महत्वाची. आपल्याला पुढे जे काही शिकायचं आहे ना मित्रांनो, त्याच्यासाठी मी तुम्हाला तिकडे एखादा प्रॉब्लेम कमी घेईल, पण तुम्हाला हे जर ट्रान्सफॉर्मेशन जमत असतील, रो इकॉलॉन फॉर्म मध्ये कन्वर्ट करायला जमत असेल, तर तुमच्यासाठी सगळे दोनही युनिट्स फार सोपे असणार आहेत. डू रिमेंबर. ओके. सो याची बेस्ट प्रॅक्टिस करा. मी जेवढे क्वेश्चन घेतले हे मल्टिपल टाइम्स रिवाइज करा, मल्टिपल टाइम्स याची स्वतः प्रॅक्टिस करा. जोपर्यंत प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत बघून हे जमत नसते, लक्षात ठेवा.